मतदान केल्यानंतर राजकीय वर्तुळातील जे नेते आहेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, आवाहन केलंय जास्तीत जास्त मतदान करण्याचं। बघूयात। बहुत लोगों का भविष्य मतपेटी में आज बंद होने वाला है और ये बहुत ही महत्वपूर्ण दिन है। मैं सबसे यही विनती करूंगी कि बहुत ज़्यादा मतदान आप करें, ज़्यादा बाहर आएँ, थोड़ा सा कष्ट लें पर मतदान जरूर करें। हर घर में रोज़ पूजा होती है, वैसे ही हमारे घर में पूजा है। माता जी ने थोड़ी खास पूजा रखी थी मेरे लिए आशीर्वाद के लिए, वो उनका सम्मान करके उनका आशीर्वाद लेके जाने। तो कहीं ना कहीं सर को तो मिस कर रहे होंगे जिस प्रकार से बहुत मिस कर रही हूँ। बहुत उनकी कमी महसूस होती है, पर पता नहीं मुझे पिछले कुछ सालों से वो दुख नहीं होता है। मुझे लगता है उनकी ऊर्जा मेरे साथ है। लोकांनी प्राणाचं बलिदान केलं, फासावर गेले, जेल भोगल्या। 1857 ते 1947 90 वर्ष बलिदान करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्वाची आहे। जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे। मतदार जागरूक होईल त्या दिवशी देशामध्ये जागरूक लोकशाही खऱ्या अर्थाने येईल। मी आज माझ्या परिवारासोबत मी मतदान केलं। मागच्या 2-2.25 महिन्यापासून फक्त 3 तास झोपायचं आणि आता आज फायनल डे होतं। लोक कोणाला मतदान करतील हे सिक्रेट बॅलेट असतात। तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही प्रचार केला, लोकांनी आपलं मन तयार केलेलं असतं की कुणाला मतदान करायचं आहे। आणि या जिल्ह्यामध्ये मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदा ही निवडणूक जे होत आहे ते कामाच्या मुद्द्यावर होत आहे। राज्यघटनेने आपल्याला जो सामान्य माणसाला अधिकार दिलेला आहे तो अधिकार मतदानाचा अधिकार आहे। त्यामुळे नागरिकांनी सजग राहून हा अधिकार बजावला पाहिजे। आपल्या आवडीचं आणि देशाचं हित करणारं सरकार हे देशामध्ये किंवा राज्यामध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे। याच्यासाठी मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी, तरुणांनी भरभरून मतदान करावं। ज्या निवडणुकीसाठी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, मी अपेक्षा आणि आशा आणि पूर्ण विश्वास मतदान करून आलेलो आहे आणि विश्वास घेऊन आलेलो आहे। तमाम जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी आहे आणि मला ती आज निवडून देणारच आहे हा विश्वास घेऊन आलेला आहे। खरं म्हणजे जळगाव लोकसभेला पहिल्यांदाच या ठिकाणी एक महिला उमेदवार देण्यात आलेली आहे। मी तशी भाग्यवान आहे की जळगाव जिल्हा परिषदेची पहिली अध्यक्ष होण्याचा सन्मान मला मिळाला आणि आज माझ्या जनतेमुळे, नेत्यांमुळे, माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे आज मला हा सन्मान जळगाव लोकसभेमध्ये मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की जळगाव लोकसभेची पहिली खासदार म्हणून मी नक्कीच सभागृहात जाईन। तर हे जे राजकीय नेते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। दरम्यान आज सगळीकडे मतदान सुरू आहे। तर 11 लोकसभा मतदारसंघ राज्यातले या ठिकाणी मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली आहे। दरम्यान आजच्या या मतदानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तेही बघूयात। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आपण बघणार आहोत। दरम्यान आताची मोठी बातमी ती म्हणजे टक्केवारी आपल्याकडे आलेली आहे। लोकांमध्ये उत्सुकता असते ती म्हणजे टक्केवारीची, किती टक्के मतदान झालं। गुरुदेव आचार्य नय पद्मसागरजी महाराज साहेब यांचे दर्शन घेण्याकरता विशेष संपर्क अभियानाच्या अंतर्गत आम्ही आलो आहोत। महाराजांचा आशीर्वाद आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। महाराज साहेब हे राष्ट्रीय संत आहेत आणि नेहमी राष्ट्र चेतना आणण्याकरता ते काम करतात। देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सेवा कार्य हे त्यांच्या माध्यमातून चालतं आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद आम्ही घेतलेला आहे आणि त्यांना हीच विनंती केली आहे की सांस्कृतिक पुनरुत्थानाचं जे कार्य चाललं आहे, देश विकासाचं जे कार्य चाललं आहे त्याला त्यांनी आशीर्वाद द्यावा। त्यांचा आशीर्वाद आम्ही घेतला आहे।
सर आज अमिताभ मुलाखत झाली आणि त्यात त्यांनी म्हणाले की ज्या 90,000 कोटीच्या ज्या ठेवी आहेत त्या लुटण्यासाठी मुंबई आहे, महाराष्ट्र जो आहे तो भाजपला हवा आहे. असं आहे, एक तर उद्धव ठाकरे एकाच पेपरला मुलाखत देतात आणि तो पेपर कोणी वाचत नाही आणि आम्ही वाचत नाही. त्याच्यामुळे ते काय बोलले याच्यावर आम्ही काय त्या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करायची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.